नमस्कार. वेलकम ऑल, वेलकम ऑल, वेलकम ऑल. सर्वांनी व्हिडिओ ऑन करायचे आहेत. माझा आवाज येतो आहे सगळ्यांना? हो, येतोय आवाज तुमचा. व्हेरी गुड. सगळ्यांचे इतके छान छान चेहरे मला पण बघायला आवडतं. एक फ्रेश एनर्जी येते माहितीये का शिकवायला. चला सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचे आहेत. कालचं रेकॉर्डिंगला काय प्रॉब्लेम झाला काय माहिती, फक्त 14 का 15 मिनिटाचंच रेकॉर्डिंग झालं. आणि पुढचं काय झालं काय माहिती, झूमला मध्येच बंद होऊन गेलं आणि आपल्याला ते कळलं नाही काल क्लास चालू असताना. पण जेवढं झालं तेवढं मी ग्रुपवर पाठवलेलं आहे. ओके. येस. चला सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचे आहेत पटापट. चला पटापट व्हिडिओ ऑन करायचे आहेत. माझी स्क्रीन शेअर झाली आहे, सगळ्यांना दिसते आहे? हो, दिसते. येस. चला, आज आपण बघणार आहोत रेकी लेवल 1. आजपासून आपली सुरुवात होणार आहे. काल आपलं जे होतं ते होतं आपली आत्मशुद्धी होती कालची. ओके. कोणाला रिलॅक्स वाटतंय का कालपासून? येस. हे बघा, आज आपण हो आता रेकी लेवल 1 मध्ये काय शिकणार आहोत त्याचा सिलेबस आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत अवचेतन मन. माझा आवाज सगळ्यांना प्रॉपर आहे? हो ओके. येस. तर आपण बघणार आहोत अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड. त्याच्यानंतर व्हॉट इज रेकी, रेकी म्हणजे काय, आणि दुसरा आहे रेकीचा इतिहास, हिस्ट्री ऑफ रेकी. त्याच्यानंतर रेकीचे 5 प्रिन्सिपल्स आपण बघणार आहोत. रेकीची एक उपचार पद्धत, रेकी एक हिलिंग कशी करायची ते आपण बघणार आहोत. दिव्य ऊर्जेचे एनर्जी ऍक्टिव्हेशन आपण बघणार आहोत. सेवन चक्र, सेवन चक्राचा आपण डीप मध्ये स्टडी करणार आहोत. का सेवन चक्राचे तत्व काय आहे, त्यांचे कलर काय आहे, ते आपल्या शरीरामध्ये कुठे त्यांच्या जागा स्थित आहे, ते सर्व आपण डीप मध्ये बघणार आहोत. औरा म्हणजे काय, व्हॉट इज औरा, औरा क्लिन्झिंग आणि चार्जिंग आपण बघणार आहोत. अन्न पाणी उत्तेजित करणे म्हणजे अन्न पाणी चार्ज करणे आपण बघणार आहोत. एनर्जी बॉल ची बॉल बनवणे आपण बघणार आहोत. तर हा आपण सिलेबस बघणार आहोत एवढ्या 5 ते 6 दिवसामध्ये. तर याच्यासाठी आपल्याला जो ह्या एवढा सिलेबस शिकलो आणि आपण त्याचा जो शक्तिपात, अटुनमेंट, दीक्षाविधी, हे तिघही एकच शब्द आहे. पण तिघ आपल्या वेगवेगळे कानावर वेगवेगळे येतात, म्हणून मग मी तिघ शब्द बोलते आहे. अटुनमेंट, शक्तिपात आणि दीक्षाविधी हे तिघही एकच शब्द आहे. तर हे आपलं, जोपर्यंत तुम्ही या रेखीचा शक्तिपात घेत नाही तोपर्यंत तुमचं हे सर्व शिकून काहीच उपयोग नाही. का, आता आपण व्हॉट इज रेकी आणि रेकीचा इतिहास जेव्हा बघू तर त्यावेळेला हे तुमचं सगळं क्लिअर होणार आहे का ते तुमच्यासाठी का कामाचं नाहीये. ओके. तर त्याच्यासाठी तुम्हाला अटुनमेंट, शक्तिपात घेणं खूप महत्वाचं आहे. रेकी ही अशी एक विद्या आहे का त्याच्यासाठी तुम्हाला गुरु राहणं खूप महत्वाचं आहे. गुरु शिवाय तुम्ही ते शिकू शकणार नाही. ओके. हा शक्तिपात आणि तुम्हाला गुरुकडूनच करून घ्यायचा राहतो. त्याच्यासाठी तुम्हाला याच्यासाठी गुरु लागतो. आता रेकीच्या लेवल्स किती असतात? रेकीच्या 5 लेवल्स असतात. पहिली लेवल आहे ती रेकी लेवल 1, आता आपण शिकतो आहे. सेकंड लेवल, थर्ड लेवल आणि मास्टर लेवल. मास्टर लेवललाच 4th लेवल म्हणतात. आणि त्याच्या पुढची जी आहे ती रेकी ग्रँड मास्टर, प्राईम मास्टर, जे माझी झालेली आहे. याची ग्रँड मास्टर, प्राईम मास्टर ही लेवल झालेली असते. तोच व्यक्ती हे क्लास घेऊ शकतो किंवा रेकीचा अटुनमेंट करून देऊ शकतो. त्यालाच ती परमिशन असते आणि त्याच्याच जवळ तेवढी विद्या असते. ओके. तर याच्यासाठी आपल्याला ह्या सर्व लेवल्स आहेत पुढे रेकीच्या. आता आपण बघणार आहोत आपला सबकॉन्शियस माइंड. आपण रेकीला सुरुवात करतो आहे. बाकीच्यांनी व्हिडिओ ऑन करा बघा. व्हिडिओ बंद करून तुम्ही जर शिकणार असाल तर मी फक्त एक सिलेबस म्हणून शिकवून मोकळी होऊन जाईल. जे मनापासून तुम्हाला जे शिकवायचं आहे, जे द्यायचं आहे, ते नाही दिलं जाणार.
तर प्लीज सगळ्यांनी व्हिडिओ बंद ऑन करायचे आहे, आणि ज्यांना बंद करायचे असेल त्यांनी क्लासमध्ये नाही थांबलं तरी चालणार आहे. कारण काय होतंय, त्यांची नकारात्मकता आपल्यापर्यंत पोहोचते आहे. त्याच्यामुळे जेवढ्या लोकांचे व्हिडिओ ऑन आहे तेवढे मला 5-6 लोक पण राहिले ना तरी चालणार आहे, मी त्यांनाही शिकवायला तयार आहे. जर तुम्ही व्हिडिओ बंद करून बसणार असाल तर, जर ऑफिसमध्ये असाल, ट्रॅव्हलिंग मध्ये असाल तर ठीक आहे. पण बाकीचे घरातही असून मल्टीटास्किंग काहीतरी घरात दुसरं काम करता आहे आणि काहीतरी मॅडम फ्री आहे हो जाऊ द्या, मिळालं फेसबुकवर फ्री आहे ऐकायचं आहे फक्त म्हणून जर ऐकणार असाल तर ती रेखीची एनर्जी तुमच्यासाठी नाहीये. ग्रुपचे भरपूर लोक लेफ्ट करतात ग्रुप, कारण ते त्या रेखीच्या एनर्जीसाठी नाहीच आहेत. युनिव्हर्सने त्यांचं सिलेक्शनच केलेलं नाहीये त्याच्यासाठी. त्याच्यामुळे ते ग्रुपमध्ये थांबणार पण नाही. त्यांच्या माइंडमध्ये तेच विचार येतील का आपण आता हा ग्रुप सोडू, आपला हा कामाचा नाहीये. आणि जे लोक टिकून राहतील त्यांना युनिव्हर्सने सिलेक्ट केलेलं आहे. आणि इथे जे पण लोक आता व्हिडिओ ऑन करून बसलेले आहे त्यांना युनिव्हर्सने सिलेक्ट केलेलं आहे. तर त्यांच्याच लाईफमध्ये रेकी येणार आहे आणि त्यांच्याच लाईफमध्ये चेंजेस होणार आहे. हा अश्विनी मॅडम, तुम्ही ऑफिसमध्ये आहेत त्यांना ठीक आहे, ज्यांचा जेन्युअल प्रॉब्लेम आहे ऑफिसमध्ये आहे त्या लोकांचा आपण समजू शकतो. पण बाकीचे घरी असून तुम्ही व्हिडिओ बंद करता आहात. तुम्हाला मी माझा व्हिडिओ बंद करते आणि मी मग शिकवते. तुम्हाला इंटरेस्ट वाटतो का बघा. तुम्हाला असा इंटरेस्ट येईल का शिकायला सांगा. मग मला कसं सुचणार काय आहे, तुम्ही माझ्या जागेवर येऊन बघा, थोडासा विचार करा. का मॅडमला पण कसं नवीन नवीन काहीतरी, मी पण अभ्यास करून बसलेली राहते का आज माझ्या समोर एवढे लोक येणार आहे, त्यांना आज आपल्याला ही नवीन गोष्ट सांगायची, आज ते नवीन सांगायचं आहे, आज त्यांना ही माहिती द्यायची आहे. मी पण काहीतरी तयारी करून बसली आहे का नाही. पण जर सगळ्यांचे व्हिडिओ बंद राहिले तर मला एकदम याच्यासारखं होऊन येतं नाही का. ओके, तर सगळ्यांनी व्हिडिओ ऑन ठेवा आणि बाकीच्यांचेही बंद आहेत त्यांनी पटापट चालू करायचे आहे. आता आपण बघणार आहोत सबकॉन्शियस माइंड. जे लोक खरंच मनापासून शिकता आहेत त्यांचा टाइमपास नको व्हायला, त्यांच्यापर्यंत त्यांच्या वेळेचा हा सदुपयोग झाला पाहिजे. ओके, तर आता आपण बघणार आहोत रेकीचा जो पहिला टॉपिक आहे तो आहे सबकॉन्शियस माइंड. तर त्याच्यामध्ये आपण 3 पद्धतीने आपल्या सबकॉन्शियस माइंड बरोबर काम करणार आहोत. पहिला आहे अफर्मेशन, दुसरा आहे व्हिज्युअलायझेशन आणि तिसरा आहे मेडिटेशन. तर आपण बघणार आहोत आता सर्वात पहिले अफर्मेशन. अफर्मेशन म्हणजे काय, का आपल्याला काय पाहिजे आहे ते तिथे बोलायचं आहे आपल्याला. समजा आता एखाद्या व्यक्तीची तब्येत बरोबर नाहीये, मग त्याला काय पाहिजे आहे, त्याच्या लाईफमध्ये आरोग्य पाहिजे आहे. मग त्याने काय म्हणायचं आहे का मला आरोग्याची प्राप्ती झालेली आहे. स्वतःचं नाव घ्यायचं आणि मग त्याच्यात बोलायचं आहे, मी शलाका, मला आरोग्याची प्राप्ती झालेली आहे. त्याला हवं काय आहे, आरोग्य. आपण काय करतो, आपण फक्त कोणी विचारलं का हो कशा आहे, कधी जर एखादी व्यक्ती आपल्याला भेटली रस्त्यामध्ये फक्त विचारायचा उशीर का हो कशा आहात, लगेच चालू पडतं, नाही हो डोकंच दुखतं, कंबरच दुखतं, जास्त चालवलंच जात नाही, आणि अगदी वरच्या मजल्यावर घर आहे, जिनात चढवला जात नाही, म्हणजे लगेच पटापट पटापट निगेटिव्ह वाक्य बोलायला लागतो. आपल्याला ते हवंय का आपल्या लाईफमध्ये? नाही. मग जे हवं नाहीये ते बोलायचं कशाला आहे आपल्याला. आपल्याला जे हवं आहे आपल्या लाईफमध्ये ते बोलायचं आहे. आता आपल्याला कोणी जर विचारलं का हो मुलं कशी आहे, अभ्यास करताय का, कस काय, फक्त मुलं कशी आहे एवढं विचारलं तरी लगेच आपण चालू करतो, नाही हो दिवसभर त्या मोबाईल मध्ये घुसून बसतो, अभ्यासात खूप हुशार आहे माझा मुलगा. पण अभ्यास ते मोबाईल शिवाय काही होतच नाही. ते मोबाईल कुठून आले काय माहिती, मोबाईलच सोडत नाही. नाहीतर अभ्यासात खूप हुशार आहे, वर्गात पहिला नंबर घेईल तो, आणि बाहेर खेळायलाही जात नाही, नुसता तो मोबाईल पकडून बसतो. म्हणजे आपण लगेच, आपल्याला हवाय का आपल्या मुलाने मोबाईल खेळलेला? नाही. मग आपण तेच बोलतो आहे, जे नको आहे तेच बोलतो आहे. आपण आता कालच शब्दांची जादू बघितली की शब्द ही ब्रह्मांड आहे. मग त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे का आपले शब्द हे ब्रह्मांडाचं काम करतात. मग आपण तरी पण देखील तिथं तेच बोलतो आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात चांगलं जे आहे ना, तुम्हाला मी एक सांगते. शिवाजी महाराज जेव्हा लहान होते तेव्हा त्यांच्या आई त्यांना कोणत्या नावाने आवाज देत होत्या? कोण सांगेल? माईक ऑन करून सांगायचं आहे. कोण सांगतं? शिवाजी महाराज जेव्हा लहान होते तेव्हा त्यांच्या आई त्यांना कोणत्या नावाने आवाज देत होत्या? शिवबा. 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 येस येस, अजून शिवबा. बाळराजे. बाळराजे, अगदी बाळराजे. बरोबर. येस बाळराजे. येस येस, गीताताईंनी एकदम बरोबर सांगितलं का बाळराजे. राजे म्हणायच्या त्या, म्हणजे त्यांनी लहानपणापासूनच त्यांना राजे
ही त्यांच्या मागे अफर्मेशन लावली, हे शब्द लावले. त्याच्यामुळे आज आपल्या महाराष्ट्राला इतके पराक्रमी शिवाजी महाराजांसारखा फ्रीडम राजा मिळाली मिळालेला त्यांना. होता. हो का नाही? इतके पराक्रमी राजे आपल्याला केव्हा मिळाले? जेव्हा त्यांच्या आईने त्यांच्या मागे पॉझिटिव्ह अफर्मेशन ठेवली, का राजे राजे राजे, दिवसभर त्या राजे नावानेच आवाज त्यांना देत होत्या आणि ते खरंच राजे झाले. मग आपण काय करतो आहे? आपण फक्त चान्स बघतो को कोणी फक्त विचारा तुमचे मुलं कसे आहेत, लगेच चालू पडतो. नाही हो, काहीच ऐकत नाही, खूप हट्टी झालेला आहे. बिलकुल त्याच्या आजी बाबांनी एवढं हट्टी करून ठेवलंय ना, बिलकुल ऐकत नाही आणि लहान मोठ्याची पायरी राहिलेली नाहीये. बिलकुल आता हट्टी होऊन गेलाय, नाही तर अभ्यासात खूप हुशार आहे, पण मन लावून अभ्यास करेल तर. आणि त्या मोबाईलमुळे तर बिलकुल मोबाईल मुलांना हे करून टाकलेला आहे. आपलं लगेच चालू पडतं का नाही? आपण हेच बोलतो, आपण असं म्हणतो का नाही हो, आता खूप छान अभ्यास करतोय माझा मुलगा, आता खूप छान मार्क मिळाले आहेत त्याला, खूप छान घरातल्यांचं सगळ्यांचं ऐकतो, तो सगळ्या मोठ्यांचा आदर करतो, सगळ्या मला कामात हेल्प करतो, त्याचं स्वतःचं सगळं आवरून ठेवतो. हे आपण सांगतो का? हे आपल्याला हवं आहे आपल्या मुलांकडनं, तर ते आपण बोलतो का कधी? सांगा, स्वतःचं सगळ्यांनी ऑब्झर्व करा. आपल्याला जे हवं आहे ते आपण कधीच बोलत नाही. आणि त्याच्यामुळे आपल्या घरातला वास्तुपुरुष काय म्हणतो? बरं, तुझा मुलगा मोबाईल बघतोय का? तथास्तु. तूच म्हणते आहे माझा मुलगा मोबाईल बघतो आहे, ऐकतच नाहीये. तथास्तु. ऐकतच नाहीये का? चल घे तथास्तु. होतंय का नाही असं? आपल्या घरामध्ये वास्तुपुरुष बसलेला आहे आणि बघा, जेव्हा आपल्याला देवाने इतके छान मुलं दिलेले आहेत, तर आपण त्यांना व्यवस्थित, आपल्याला जे हवं आहे मुलांकडनं ते त्यांच्याकडनं करून घेणं महत्वाचं आहे. बघा, आता याच्यामध्ये तुम्ही अजून एक उदाहरण देते मी तुम्हाला. शेतकरी. शेतकरी एकदम सुंदर उदाहरण आहे, एकदम आयडल आहे आपल्या सर्वांसाठी. कशा पद्धतीने? त्याला त्याच्या माइंडमध्ये फिक्स असतं का मला ह्या वर्षी गव्हाची पेरणी करायची आहे, मला गव्हाचं पीक घ्यायचं आहे. मग तो गव्हाचीच पेरणी करेल. त्याच्या माइंडमध्ये तो ठरवतो का मला आता गव्हाचं पीक घ्यायचं आहे, तर मी गव्हाचीच पेरणी करणार आहे. आणि मग तो त्या गव्हासाठीच खत पाणी काय त्याला लागतं ते सगळी तयारी सुरू करतो. ओके. मग गहूचं जेव्हा पीक येतं, तेव्हा त्याच्या आजूबाजूला छोटे छोटे असे रानटी गवतही उगतं बघा. येतं का नाही शेतामध्ये? मग तो काय करतो, ते छोटे असतानाच उपटून घेतो, काढून टाकतो. आणि त्याला छान पद्धतीने मग फक्त जे खत पाणी आहे ती फक्त गव्हाला आणि छान पद्धतीने मिळते, त्याच्यामुळे त्याच्या हातात पीक हे चांगलं येतं. मग त्याच पद्धतीने आपल्याला जे हवं आहे त्याच्यावर आपण फोकस करायचा आहे. आणि जे गवत उगलं होतं शेतकऱ्याच्या याच्यामध्ये, तसं आपल्या याच्यामध्ये नकारात्मक विचार येतात. तुझ्याने काही होणार नाही, तू नाही करू शकत, जाऊ दे. आणि रोज काही आपण ठरवलं ना, त्या गोष्टीला आवाहनं खूप येतात. लगेच आपण एखादी गोष्ट करायची ठरवली का तिथे प्रॉब्लेम सुरू होतात. आणि ते सगळे पार करत करत आपण कधी कधी थकून जातो, का जाऊ दे, हे होईल का खरंच माझ्याने? मग हे जे निगेटिव्ह विचार आहे ते आपण त्याच वेळी काढून टाकायचे, की नाही, माझ्याकडनं होणार आहे आणि मी हे करणारच आहे. माझ्या बरोबरचे जे सगळे करू शकत आहे, तर मी का नाही करू शकणार? आणि आपल्या मुलांच्या बाबतीत म्हणाल तर बघा, आज प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यावर, रस्त्याच्या कोपऱ्या कोपऱ्यावर IVF सेंटर सुरू झालेले आहे. आणि तिथे बऱ्याच पॅरेंट्सच्या लाईन लागलेल्या आहेत. आणि आज आपल्याला देवानी मुलं दिलेली आहेत, तर आपण आज त्यांना कशी वाढवतो आहे? आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला त्यांच्यासाठी बोलायचं आहे. ते खरंच आपण करतो आहे का मुलांसाठी? ही गोष्ट महत्वाची आहे. ज्यांना आज मुलबाळ नाहीये ना, ते घर बघा कसं सुनं असतं अगदी. त्या घरात ते लोक IVF सेंटरमध्ये लाईन लावता आहेत सध्या. त्याच्यामुळे आपल्याकडे जे आहे ना, त्याला पॉझिटिव्ह जे हवं आहे ते बोला. त्याच्यासाठी अफर्मेशन रायटिंगसाठी तुम्हाला काय करायचं आहे, का तुम्हाला येलो कलरचे नोटबुक बनवायचे आहे. ही येलो कलरची नोटबुक बनवायची. येलो कलर म्हणजे येलो कलरचे पेजेस दिसत आहेत सगळ्यांना. येलो कलरचे पेजेसची नोटबुक हो. बनवायची आहे. ही तुम्हाला Amazonवर पण मिळेल. ओके. 350 ते 400 रुपयाची आहे. ही नोटबुक मी स्वतः बनवून घेतलेली आहे स्टेशनरी मधून. जेवढे डार्क कलरचे येल्लो पेजेस तुम्हाला मिळतील तेवढे घेऊन यायचे आणि 20 रुपयाची स्पायरल बाइंडिंग केली. 100 ते 150 रुपयात माझी छान पद्धतीची ही नोटबुक बनलेली आहे. ओके. तर तुम्ही सुद्धा तशी बनवा.
ही नोटबुक आणि तुम्हाला रेड कलरच्या इंकचा पेन वापरायचा आहे. रेड कलरची इंक असलेला पेन वापरायचा आहे. त्याच्यावर तुम्हाला रोज अफर्मेशन लिहायची आहे. रोज तुम्हाला एक अफर्मेशन 11 वेळा लिहायची आणि तीच अफर्मेशन 21 दिवस कंटिन्यू करायची आहे. ओके, इथपर्यंत आलं सगळ्यांच्या लक्षात का तुम्हाला एक्झॅक्टली करायचं काय आहे? याच्याने काय होणार आहे की तुम्हाला जे हवं आहे तेच तुम्हाला मिळणार आहे आणि 21 दिवस लिहिताना एकच कंप्लीट करायचे आहे. आज ही, उद्या ती, परवा ती, असं करून युनिव्हर्सला कन्फ्यूज नाही करायचं आहे. आपल्याला जे हवं आहे ते पूर्ण होत नाही पर्यंत आपल्याला एकच अफर्मेशन रोज लिहायचे आहे. आणि त्याच्यानंतर दुसरी अजून एक पद्धत आहे का आपल्या मोबाईलमध्ये आपल्या स्वतःच्या आवाजामध्ये आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे आपला आवाज. आता समजा तुमची अफर्मेशन आहे का एखादी व्यक्ती खूप आजारी राहत आहे तर ती व्यक्ती म्हणेल का मी शलाका मला आरोग्याची प्राप्ती झालेली आहे. मी शलाका मला आरोग्याची प्राप्ती झालेली आहे. मी शलाका मला आरोग्याची प्राप्ती झालेली आहे. हे मोबाईलमध्ये आपल्या आवाजात आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे. म्हणजे एक लाईन 3 वेळा बोलायची. ओके, आणि आपल्या आवाजात ती रेकॉर्ड करायची आणि सकाळी झोपेतून उठले का तेव्हा एकदा ऐकायची आणि रात्री झोपायच्या आधी एकदा ऐकायचं आहे. म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण सांगणार आहोत का व्हॉट यू वॉन्ट, मला काय हवं आहे ते आपण त्याला सांगणार आहोत तिथे. ओके, का आपल्याला काय हवं आहे हे आपण त्याला सांगणार आहोत. तर त्या पद्धतीने त्याच्यावर खूप छान उपाय होत असतो. हे आलं सगळ्यांना अफर्मेशन रायटिंगचं. आणि आता जर तुम्ही म्हणाल मॅडम हे अफर्मेशन, आता समजा एखाद्या व्यक्तीवर कर्ज आहे, मग ती व्यक्ती असं म्हणणार आहे का माझं कर्ज सगळं निघून गेलेलं आहे, मी सगळं नील झालेलं आहे, असं नाही बोलायचं आपल्याला. तिथे काय पॉझिटिव्ह वाक्यरचना ठेवायची आहे का मी शलाका आर्थिक दृष्ट्या समृद्ध झालेली आहे. मी शलाका आर्थिक दृष्ट्या समृद्ध झालेली आहे. मी समृद्ध झाले आर्थिक दृष्ट्या तर मी ऑटोमॅटिक माझं जे लोन आहे, कर्ज आहे, ते फेडून टाकणार आहे. बरोबर का नाही? ओके, म्हणून आपल्याला तिथे असं बोलायचं आहे, स्वतःचं नाव घ्यायचं आहे आणि तिथे आपल्याला तशी वाक्यरचना बोलायची आहे. मग आता ही वाक्यरचना तुम्ही नवीन आहात, तुम्हाला लगेच जमेलच असं नाहीये. काही ना बघा, मुलांचं लग्न होण्यासाठी, आपल्या मुलाला चांगला जॉब मिळण्यासाठी किंवा स्वतःला चांगल्या ठिकाणी मनासारख्या ऑफिसमध्ये आपल्याला जॉब मिळण्यासाठी, त्याच्यानंतर आपल्याला योग्य जोडीदार मिळण्यासाठी, योग्य संतती आपल्याला होण्यासाठी, योग्य मुलबाळ होण्यासाठी, अशा खूप प्रकारच्या अफर्मेशन मी माझ्या आवाजामध्ये रेकॉर्ड केलेले आहे आणि त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला आज टाकून देईल युट्यूबवरचा. ओके, व्हॉट्सअपला आपल्या ग्रुपला मी तो व्हिडिओ टाकून देईल, म्हणजे तुम्ही तो बघा. त्याच्यातली तुम्हाला जी महत्वाची वाटते आहे ती अफर्मेशन तुम्ही तुमच्या लाईफसाठी वापरू शकता. ओके, आता याच्यानंतर दुसरा पॉइंट येतो, तो आहे व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय आहे, आपण व्हिज्युअलाइज करायचं. त्याच्यासाठी आपण एक छानसं मेडिटेशन बघूया का? आवडेल का तुम्हाला? मेडिटेशनच्या थ्रू ते व्हिज्युअलायझेशन करायला आवडेल का? हो हो. हो, येस, आवडेल. येस. आणि आता याचा तिसरा जो पॉइंट आहे तो मेडिटेशनच आहे, तो आपण लास्टला घेणारच आहोत. पण आता आपण व्हिज्युअलायझेशन बघणार आहोत. ओके, हा जो मेडिटेशनचा पॉइंट आहे हा आपण लास्टला घेणार आहोत. ओके, म्हणजे हे तिघं सबकॉन्शियस पॉइंट, सबकॉन्शियस माइंडचे पॉइंट आपले आज कव्हर होतील. ओके, आता आपण बघणार आहोत. मी माझा व्हिडिओ बंद करते, सर्वांनी रेडी व्हायचं आहे. चला, ऑनच ठेवते. चला, सर्वांनी मेडिटेशनसाठी रेडी व्हायचं आहे. मी तुम्हाला वारंवार सांगते आहे का ज्यांचे व्हिडिओ ऑन राहतील त्यांना मी पूर्ण एनर्जी देऊ शकणार आहे. ओके, ज्यांचे व्हिडिओ बंद राहतील मी त्यांना खरंच एनर्जी नाही देऊ शकणार. त्याच्यामुळे तुम्ही जेवढे लोक व्हिडिओ ऑन आहेत त्यांना प्रॉपर रेकीचं पूर्ण नॉलेज मिळणार आहे, पूर्ण एनर्जी मिळणार आहे. आणि हा परिणाम तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही तुमचं शक्तिपात घ्याल, अटुनमेंट घ्याल, त्यावेळेला तुम्हाला नाही जाणवणार. लावलाय. ओके, तर सर्वांनी व्हिडिओ ऑन करायचे आहेत. मेडिटेशनसाठी रेडी व्हायचं आहे. मी सर्वांना म्यूट करते आहे, आता ऑन करू नका. आपण ज्यावेळेला मेडिटेशन करतो तर आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास व्हायला नको आवाजाने. आपल्या घरातला जो फॅनचाही आवाज येतो ना, तोही असं शांतता राहिली का तोही डिस्टर्ब होतो. म्हणून मी सगळ्यांना म्यूट केलेला आहे. आता कोणीच ऑन करू नका. ओके, येस.
सर्वांनी मेडिटेशनसाठी रेडी व्हायचं आहे. ज्यांना चष्मा आहे त्यांनी चष्मा काढून घ्या. आरामदायी अवस्थेत बसायचं आहे. आरामदायी अवस्थेत बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ. डोळे हलके बंद. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणारा प्रत्येक श्वास आपल्या शरीरातून सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा कायमस्वरूपी काढून टाकत आहे. सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा कायमस्वरूपी काढून टाकत आहे. काढून टाकत आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. सर्वांनी आता व्हिज्युअलाइज करायचं आहे का तुम्ही आता मे महिना लागलेला आहे. मे महिन्यामध्ये कडक अशा भरगच्च उन्हामध्ये तुम्ही मार्केटला गेलेला आहात. तुम्हाला भाजीपाला घ्यायचा आहे, काही फळभाज्या घ्यायच्या आहेत. मार्केटला गेलेला आहात, खूप ऊन कडक तापलेलं आहे. मे महिन्याचं ऊन आहे, पूर्ण शरीर घामेघाम झालेलं आहे. तुम्हाला आज खूप छान हिरव्यागार ताज्या भाज्या मार्केटला मिळाल्या आहेत. त्यामुळे मनात खूप प्रसन्नता आहे आणि खूप आनंद आहे. आज खूप छान हिरव्यागार भाज्या मिळाल्या आहेत. खूप ताज्या ताज्या भाज्या मिळाल्या आहेत. योग्य भावात मिळालेल्या आहेत. एका पिशवीत तुम्ही सर्व ताज्या छानशा भाज्या घेतलेल्या आहेत आणि दुसऱ्या पिशवीमध्ये तुम्ही छानशी फळं घेतलेली आहेत. आज तुम्हाला फळं पण अगदी छान योग्य भावात आणि ताजी ताजी मिळालेली आहेत. एका पिशवीत फळभाज्या आणि एका पिशवीत भाज्या असं घेऊन तुम्ही आता घराकडे निघाला आहात. तुमच्या घराच्या दिशेने तुम्ही आता निघालेला आहात. घराच्या अगदी चालत चालत काय मे महिन्याचं ऊन आहे. अगदी जीव नकोसा होत आहे या कडक उन्हामध्ये. पूर्ण शरीर घामाने ओलं झालेलं आहे. कशा बशा घराच्या पटापट पटापट पायऱ्या चढलो आपण. घराचं कुलूप उघडलं आणि पटकन त्या दोन्ही पिशव्या खाली ठेवून आधी फॅनचं बटन ऑन केलं. फॅनचं बटन ऑन करताच बघितलं, ओ नो, लाईट गेलेले आहेत. अरे, पॉवर नाही आहे घरामध्ये. तडक तुम्ही लगेच किचन मध्ये आलेला आहात. किचन मध्ये फ्रीज उघडताच तुम्हाला एक छान असा पिवळा पिवळा ताजा असा लिंबू दिसलेला आहे फ्रीज मध्ये. अगदी पिवळा ताजा असा मोठासा लिंबू तुम्हाला फ्रीज मध्ये दिसलेला आहे. तुम्ही पटकन तो लिंबू बघून तुमचं मन प्रसन्न झालेलं आहे. तुम्ही तो लिंबू हातात घेऊन बाहेर काढलेला आहे. तुम्ही गॅस ओट्यावर तो लिंबू ठेवला आणि आता सुरी शोधत आहात. सुरी घेतले, चॉपिंग पॅड घेतलं, त्यावर ते लिंबू कट करता आहात. लिंबूच्या 2 भागा तुम्ही केलेल्या आहात. काय रसदार लिंबू आहे. काय रस आहे याच्यामध्ये. पटकन तुम्ही ते 2-3 थेंब लिंबाचे आपल्या जिभेवर टाकले. लिंबाचा रस जिभेवर पडताच अगदी त्याची टेस्ट आल्याबरोबर सगळा थकवा निघून गेलेला आहे. सर्व जो शरीराचा शीण आलेला होता तो सर्व निघून गेलेला आहे. तुम्ही बाजूलाच एक मिठाची बरणी आहे ती उघडली.
आणि त्याचे थोडी चुटकीभर लिंबाच्या फोडीवर टाकलं मीठ, आणि त्याचे थेंब तुम्ही आता तुमच्या जिभेवर टाकत आहात. आह, काय छान वाटत आहे. पूर्ण थकवा निघून गेलेला आहे. पूर्ण थकवा निघून गेलेला आहे. मन अगदी प्रसन्न झालेलं आहे. मन अगदी प्रसन्न झालेलं आहे. सर्वांनी हळूवार डोळे उघडायचे आहेत. सर्वांनी हळूवार डोळे उघडायचे आहेत. चला सांगा आता कसं वाटतंय. होता का लिंबू तुमच्याकडे? कोणाला लिंबूची चव जाणवली? कोण मार्केटला उन्हामध्ये कडकडीत उन्हात फिरून आलं? कोणाला जाणवलं का हातात 2 पिशव्या आहेत? हँड राईज करा, म्हणजे मग मी एकेकाला विचारते. हा, अस्मिता मॅडम बोला. लिंबूची चव म्हणजे एकदम आंबट आल्यावर गालात जसं व्हायला लागतं तसं झालं. येस, म्हणजे पूर्ण चव जाणवली तुम्हाला. येस. आणि काल पण मेडिटेशन नंतर मला जर्क येत होते मेडिटेशन करताना तसं. येस, तुम्ही डीप मध्ये गेल्या होत्या जास्त. हम्म. चांगलंय उलट ते. आणि येस, अजून अजून कोणाला तुम्ही मेसेज करू नका. मेसेज पेक्षा आहे ना सगळ्यांना ऐकायला छान वाटतं. अनिशा मॅडम बोला बरं. मॅडम मला पण खूप इमॅजिन केलं की मी पण लिंबाची फोड असं त्याचा रस घेते जिभेवरती असं इमॅजिन झालं. कालच मी लिंबू आणले होते, फ्रीज मध्ये होते. अरे वा, छान. छान वाटलं. अजून प्रीती मॅडम बोला. तुम्ही ऍक्च्युली हँड राईज मॅडम नाही करणार तर मी कोणाचंही नाव घेऊन बोलायला सांगेल. ओके, म्हणून तुम्ही जर प्रॉपर हँड राईज केले तर मी व्यवस्थित विचारू शकेल. नाही माझं ना व्हिज्युअलायझेशनचा थोडासा प्रॉब्लेम आहे. मला एकदम ब्लँक म्हणजे काळं सगळं दिसत होतं, म्हणजे असं प्रॉपर चित्र नव्हतं दिसत. फक्त जेव्हा लिंबूचा तुम्ही विषय काढलात ना तेव्हा माझ्या तोंडात पाणी आलं, पण मला टेस्ट लिंबूची नाही आली. पण थोडासा तोंडात लाळ येते पाणी ना, येणं हे म्हणजे पण महत्वाचं हा आहे ना. हा तोंडाला म्हणजे पाणी येणं मी हे जे सुद्धा. जे वाटलं मला, ते जे फील झालं ते मी सांगते. म्हणजे येस, बाकीच्या येस, सगळ्यांना टेस्ट आली, पण मला येस, तसं येस, म्हणजे येस. नाही काही झालं. प्रॉब्लेम नाही, पण ते आणि मला तोंडात मी पाणी ह्याच्या आलं आधी हे पण पण खूप महत्वाचं आहे. व्हिज्युअलायझेशन तर मला थोडंसं होत नाही. मला ते विचारायचंच आहे, पण मी म्हटलं नंतर तुम्हाला विचारेन येस, की येस. असं का होतं की मला दिसत नाही. नाही, बहुतेक जणांना एखाद्याचं राहतं, प्रॉपर एखाद्याचं होतं. राहतं, काही प्रॉब्लेम नाही. सोनाली ओके. मॅडम बोला. सोनाली मॅडम बोला. तुमचा माईक ऑन करा. दुर्गा पूजा मॅडम, तुम्ही माईक ऑन करून ठेवा लगेच, म्हणजे त्यांचं झालं का लगेच तुम्ही. लिंबू पाहिलं, हातात घेतला, थंड वाटलं आणि त्याला लिंबू थोडा माईक जवळ घ्या सोनाली मॅडम, आवाज नाही येते तुमचा. लिंबू हातात घेतलं तेव्हा खूप थंड वाटलं आणि आता पिळणार आहे आणि पटकन सरबत करून बनवणार आहे याचा खूप आनंद होतो, कारण आता मला बाहेर उन्हात जायचंय ऑलरेडी. अच्छा. त्यामुळे मी तसंच imagine करते. अरे वा, खूप छान. बोला मॅडम. हा. पूजा मॅडम, दुर्गा पूजा मॅडम बोला. ऍक्च्युली मॅम माझ्याकडे फ्रीज पण नाहीये, लिंबू पण नव्हतं, पण तेवढं रिअलाइज झालं ते की तुमचा खरोखरच आपण आवाज नाही येते मॅडम, थोडं माईक जवळ घ्या ना. हॅलो, हा बोला, आता आता येतोय मॅडम? येतोय. आता येतोय. मॅडम ऍक्च्युली मी म्हणजे घरात फ्रीज पण नव्हतं आणि लिंबू पण नव्हतं, पण ते पूर्ण रिअलाइज झालं. आणि हा. तसं पाहिलं तर मी 12 दिवसाची म्हणजे बाळातीन आहे, मला मुलगी झालीये, पण ते पूर्ण फील झालं. येस, 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 खूप छान व्हेरी वाटलं. गुड, खूप छान. हे बघा, आपण आता याच्यावरून अंदाज लावू शकतो का आपण व्हिज्युअलाइज मधून आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. ओके, त्याच पद्धतीने मग आपल्याला काय हवं आहे ते आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे. समजा एखाद्या ठिकाणी आपल्याला जॉब हवा आहे, तर तिथे आपण डोळे बंद करून तिथे व्हिज्युअलाइज करायचं का मी त्या जॉबच्या ठिकाणी निघालेलो आहे, मी छान तयार केलेलं झालेले आहे मी आता, आणि मी त्या माझी बॅग घेऊन मी त्या जॉबच्या ठिकाणी जात आहे, माझ्या आवडीच्या ठिकाणी, आणि मी तिथे मनासारखा मला जॉब मिळतो आहे. पेमेंट घेताना स्वतःला बघायचं आहे का माझं मोठं जड असं पेमेंटचं पाकिट माझ्या याच्यात येत आहे. असं तुम्ही सगळं व्हिज्युअलाइज करायचं आहे का ते आपल्या सबकॉन्शियस माइंडला सांगायचं आहे का मला हे हवं आहे.
ओके. आणि आता याचा जो लास्टचा टॉपिक आहे तो आहे मेडिटेशन, तो आपण लास्टला बघणार आहोत. ओके. आता आपण बघणार आहोत व्हॉट इज रेकी. रेकी म्हणजे काय. मी स्क्रीन शेअर करते आहे, झाली का मला सांगा तुम्ही. स्क्रीन शेअर झाली आहे. हो. हा, आता आपण बघणार आहोत व्हॉट इज रेकी. रेकी म्हणजे काय. रेकी म्हणजे विश्वव्यापी जीवनशक्ती ब्रह्मांडीय ऊर्जा. रेकी म्हणजे काय. रेकी हा काय आहे, जापनीज शब्द आहे. रे म्हणजे ब्रह्मांडीय आणि की म्हणजे ऊर्जा. ओके. तर आता ही जपानची थेरपी आहे, जपानची विद्या आहे, पण ती खरं तशी नाहीये, ती आपल्या भारताची आहे. तुम्हाला आता तुम्ही म्हणाल कसं मॅडम. बघा, आपण कृष्णाच्या खूप छान छान स्टोरीज ऐकलेल्या आहेत, काही बुक्स वाचलेली आहेत श्रीकृष्णांच्या. ओके. तर त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं होतं, आपण सिरियलमध्ये पण बघितलेलं आहे का, त्याच्यामध्ये एक कुब्जा नावाची दासी होती, तिच्या पाठीला कुबड आलेलं होतं आणि भगवान श्रीकृष्णांनी फक्त तिच्या पाठीवरून हात फिरवला होता आणि त्यावेळेला ती कुबड पूर्णपणे असं बसून गेलेलं होतं. मग ती जी एनर्जी होती ती हीच होती. त्याच्यानंतर प्रभू रामचंद्र ज्या वेळेला वनवासात होते त्यावेळेला त्यांनी एक जो मोठा शिला होता, दगड होता, त्याला हात स्पर्श केला होता. स्पर्श केल्याबरोबर अहिल्या ह्या ज्या होत्या ह्या शापमुक्त झाल्या होत्या. ओके. मग तो जो स्पर्श होता तो सर्व आपला हा याचाच स्पर्श होता. म्हणजे ही आपल्या भारतीय विद्या आहे का नाही. पण आपल्या भारतातल्या लोकांनी त्याकडे लक्ष दिलं नाही आणि मग ते जपानचे लोक शिकले आणि मग ती परत आपण त्यांच्याकडे शिकतो आहे. आता असं चाललेलं आहे आपलं. ओके. तर आपल्या भारतामध्ये सनराइज युनिव्हर्सिटी आहे, तर तिथे रेकी इन MSc हे देखील आता शिकवायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर भारतात कुलगुरू योगमध्ये नॅचरोथेरपीमध्ये रेकी हा सब्जेक्ट शिकवला जातो आता. आणि भारताच्या आपल्या बाहेरच्या देशांमध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये रेकी हा सब्जेक्ट गेस्ट लेक्चर म्हणून घेतला जातो. ओके. तर इतकं आपल्या रेकीचं माहिती आहे. आता आपण बघणार आहोत रेकीला. बघा, बाहेरच्या देशांमध्ये काय करता, एखादी जर पेशंट असेल त्याची जर सर्जरी करायची असेल तर सर्व डॉक्टर लोक त्याला आधी अशी थेरपी देत राहतात. हे त्यांना स्पर्श करता आहे एक डॉक्टर आणि एक त्यांना हिलिंग करत आहे. म्हणजे ही स्पर्श चिकित्सा ही फर्स्ट लेवल आहे आणि हे जे करता आहे ही सेकंड लेवल आहे, का त्यावेळेला आपल्याला पेशंटला स्पर्श करायची गरज नाही आहे. तर या पद्धतीने बाहेरच्या देशांमध्ये पेशंटला हिलिंग केली जात असते. आता बऱ्याच बाहेरच्या देशांमध्ये काय करतात, ग्रुपने पण हिलिंग करतात. जर त्या पेशंटचा प्रॉब्लेम जास्त मोठा असेल तर त्याच्यासाठी सर्व डॉक्टर त्या पेशंटसाठी ग्रुपने हिलिंग करत राहतात. ओके. तर या पद्धतीने तिथे हिलिंग केलं जातं. तर आता आपले जे सर्वात पहिले हे आहे डॉक्टर मिकाऊ सई, हे सर्वात पहिले ग्रँड मास्टर झालेले आहे. यांनीच आपली रेकी ही हे केलेली आहे, इनोव्हेट केलेली आहे. हे सर्वात पहिले ग्रँड मास्टर झालेले आहे. त्यांच्यानंतर त्यांचे जे शिष्य आहे ते आहे डॉक्टर हयाशी, हे सुद्धा दुसरे ग्रँड मास्टर झाले. आणि तिसरे आहे डॉक्टर हवाई टकॅटो. या ज्या हवाई टकॅटो होत्या ह्या स्वतः कॅन्सर पेशंट होत्या आणि 4 स्टेजचा कॅन्सर त्यांना झालेला होता. तर त्या याच्यामध्ये त्यांनी रेकी हिलिंग केली स्वतःला आणि त्याच्यानंतर त्याच्यातून त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या आणि त्यांनी पूर्ण जगामध्ये रेकीचा प्रसार केला. डॉक्टर हवाई टोकॅटो ह्या तिसऱ्या ग्रँड मास्टर बनल्या. ओके. तर हे सगळ्यात पहिले आपले डॉक्टर मिकाऊ सई आहेत. हे यांनी रेकीला इनोव्हेट केलेले आहे. हे कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. ओके. तर त्यांनी काय केलं, त्यांच्याकडे एक त्यांचा विद्यार्थी आला आणि विद्यार्थ्यांनी विचारलं का सर असं काही आहे का, आपण विदाऊट मेडिसिन घेता बरं होऊ शकतो का. मग त्यावेळेला डॉक्टर मिकाऊस हे खरंच विचार करायला लागले का असं काय असेल का ज्याच्याने आपण विदाऊट मेडिसिन घेता बरं होऊ शकतो. मग त्यावेळेला त्यांनी याच्यावर प्रश्नावर खूप विचार केला पण त्यांना उत्तर सापडत नव्हते. मग त्यावेळेला त्यांनी त्यांचे जे गुरु होते त्यांची मदत घेतली की मला माझ्या शिष्याने असं विचारलेलं आहे तर मी काय उत्तर देऊ शकतो. मग त्यावेळेला डॉक्टरांचे जे गुरु आहे त्यांनी त्यांना सांगितलं का तुम्ही याची ध्यान साधना करा. 21 दिवस तुम्ही अन्न पाणी न खाता ध्यान साधना करा, तुम्हाला त्याचं नक्की उत्तर मिळेल. त्याप्रमाणे डॉक्टर मिकाऊ सई जपानच्या माउंट उरुमा या पर्वतावर गेले
त्या पर्वतावर जाताना ते 21 दिवस मोजण्यासाठी 21 दगड, छोटे छोटे दगड घेऊन गेले आणि त्यांनी एक एक दिवस ती साधना सुरू केली. अन्न पाणी घेतलं नाही आणि एक एक दिवस एक एक दगड ते खाली टाकत जायचे. एक दिवस झाला का एक दगड खाली टाकायचे. तर या पद्धतीने त्यांनी रेकीची साधना केली. 21वा दिवस आला तर 21व्या दिवशी निसर्गाने त्यांचा शक्तिपात केला. तो अशा पद्धतीने का निसर्गाच्या वरतून ढगांमधून त्यांच्या अंगावर असे कलरफुल बलून्स येत होते त्यांच्याकडे आणि त्या प्रत्येक बलून्सवर काही सिम्बॉल्स होते आणि ते सर्व सिम्बॉल, सर्व बलून त्यांच्या इथे क्राऊन चक्राला स्पर्श करत होते. ओके, सर्व बलून्स त्यांच्यापर्यंत पोहोचत होते आणि ते जसं जसं त्यांचा निसर्ग शक्तिपात करत होता तसं तसं डॉक्टर मिकाऊ सुई यांच्यामध्ये एकदम तेज निर्माण येत होतं. त्यांच्या चेहऱ्यावर अगदी तेज आलेलं होतं. ते खूप तेजस्वी दिसत होते. आता बघा, जी व्यक्ती 21 दिवस अन्न पाण्याशिवाय राहील ती व्यक्ती कशी दिसेल? एकदम मरगळल्यासारखी दिसेल. पण हे जे होते डॉक्टर मिकाऊसई, अगदी तेजस्वी व्यक्ती, खूप तेज आहे त्यांच्या चेहऱ्यावर, खूप त्यांनी साधना केलेली आहे. इतकी तेजस, इतकं तेज त्यांच्यापर्यंत आलेलं होतं, खूप एनर्जी त्यांच्यामध्ये आली आणि त्यांचा शक्तिपात झाला. त्यावेळेला त्यांना काहीतरी जाणवत होतं का आपल्यापर्यंत काहीतरी पोहोचतं आहे, निसर्ग आपल्याला काहीतरी देत आहे. ओके, त्या आनंदामध्ये ते खाली जो पर्वत होते त्याच्यावरनं उतरण्यासाठी खूप आनंदात खाली येण्यासाठी धावत सुटले. तर धावताना त्यांच्या पायाला ठेच लागली. तर त्या पायामधून रक्त यायला लागलं. मग त्यांनी काय केलं, त्या अंगठ्याला, पायाच्या अंगठ्याला थोडा वेळ असं दुसऱ्या हाताने स्पर्श केला आणि विदिन 1-2 मिनिटांमध्ये तिथे रक्त येणं थांबलं आणि त्यांना तिथे आराम मिळाला. हा आता त्यांनी स्वतःला पहिली हिलिंग केलेली होती. त्यानंतर ते खाली उतरले पर्वताच्या. त्यांना खूप भूक लागलेली होती. त्यावेळेला त्यांना समोर एक हॉटेल दिसली. त्या हॉटेलात त्यांनी त्यांच्या आवडीचा पदार्थ ऑर्डर केला आणि तेथे त्यांनी तो पदार्थ त्यांना वाढण्यासाठी एक मुलगी आली. 10 ते 12 वर्षाची होती, छोटी मुलगी होती. ती त्यांना वाढत होती, पण तिच्या चेहऱ्यावर खूप वेदना होत्या. तिच्या दाढीला सूज होती आलेली आणि तिला त्या वेदना, असे गालही तिचा सुजलेला होता आणि तिला त्या वेदना सहन नव्हत्या होत. तिला खूप त्रास होत होता. मग डॉक्टर मिकाऊ सई यांनी बघितलं की हिला खूप वेदना होत आहे, खूप त्रास होत आहे. मग त्यांनी त्या हॉटेल मालकाची परमिशन घेतली का मी ह्या मुलीच्या गालाला हात लावू शकतो का? मग हॉटेल मालकाने बघितलं का ह्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एवढं तेज आहे आणि खूप तेजस्वी व्यक्ती दिसत आहे. तर त्यावेळेला त्यांनी त्यांना परमिशन दिली का हो, तुम्ही तिला स्पर्श करू शकता. मग तेव्हा डॉक्टर मिकाऊ उसईने तिच्या गालाला स्पर्श केला असता तिचं जे दुखणं होतं तिथे लगेच तिला आराम मिळाला. विदिन एक 4 ते 5 मिनिटांमध्ये तिची जी सूज होती ती देखील चेहऱ्यावरची उतरून गेली आणि तिच्या वेदनांमध्ये तिला आराम मिळाला. हे होतं त्यांचं दुसरं हिलिंग. याप्रमाणे मग त्यांनी जे हिलिंग द्यायचं काम होतं, रेकीचं हिलिंग, ते त्यांनी चालू ठेवलं. प्रत्येकाला ते एनर्जी देत राहिले. पण याच्यानंतर काय झालं, त्यांच्यामध्ये कुठेतरी विकनेस यायला लागला. जे गरीब लोक आहे, जे रस्त्यावरचे लोक आहे का जे दवाखान्यात जाऊ शकत नाही आहे, त्या लोकांपर्यंत त्यांनी अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये त्यांनी सगळ्यांना हिलिंग दिलं. ओके, रेकीमध्ये जी आपण पैसे घेतो, काही उपचार दिला तर आपण त्याला पैसे घेतो, तर त्याच्यासाठी त्याला एनर्जी एक्सचेंज हा शब्द आहे. कोणीही त्याला पैसे दिले असा शब्द वापरत नाही, तर त्याला एनर्जी एक्सचेंज म्हणतात. मग डॉक्टर मिकाऊ सई यांनी गरिबांसाठी ती सेवा सुरू केली, पण त्यांची एनर्जी कुठेतरी कमी झालेली, त्यांना खूप थकवा जाणवायला लागला. मग तेव्हा ते त्यांच्या गुरूंकडे गेले आणि त्यांना विचारलं का मला असं का होत आहे. मग त्यावेळेला त्यांच्या गुरूंनी सांगितलं का तुम्ही जी एनर्जी दुसऱ्याला फ्री ऑफ कॉस्ट देत आहे, एनर्जी एक्सचेंज शिवाय देत आहात, त्याच्यामुळे तुम्हाला असं होत आहे. तर तुम्ही थोडंफार काहीतरी एनर्जी एक्सचेंज घ्यायला सुरुवात करा. मग त्यावेळेला डॉक्टर मिकाऊ सय्यन, त्यावेळेला पैसे वगैरे हे चलनामध्ये नव्हते, तर त्यावेळेला असं थोडं धान्य द्यायचे एकमेकाला, धान्य अदला बदल करायचे. जेव्हा आता आपण पैसे देतो ना, तर त्याच्या बदल्यामध्ये काहीतरी धान्य वगैरे अशा वस्तू यांची एक्सचेंज करायचे. मग बरेच लोक त्यांना अशा वस्तू किंवा धान्य देऊ लागले आणि आपला उपचार त्यांच्याकडनं करून घेऊ लागले आणि डॉक्टर मिकाऊ सय्यन त्यांना त्याच्यानंतर परत त्यांची एनर्जी एकदम स्ट्रॉंग आणि परत पॉवरफुल झालेली जाणवायला लागली. ओके, म्हणून आपल्याला रेकीमध्ये आपण कोणाला हिलिंग देणार आहोत. स्पर्श चिकित्सा आहे रेकी म्हणजे. रेकी लेवल 1 ही स्पर्श चिकित्सा आहे. आपण कोणालाही हिलिंग देणार आहोत तर त्यांच्याकडनं आपल्याला काहीतरी एनर्जी एक्सचेंज घ्यायचा आहे. म्हणजे समोरच्यालाही त्याचा त्रास नको व्हायला आणि आपल्यालाही त्याचा त्रास नको. त्रास काय होतो, आपली एनर्जी, आपल्याला विकनेस जाणवतो.
ओके, थकल्यासारखं जाणवतं आपल्याला. जर त्याचा एनर्जी, आता तुम्ही म्हणाल मॅडम जवळची व्यक्ती आहे मग तिचं कसं घेणार आहे, मग थोडं घ्या बाहेरच्यांकडनं. जर तुम्ही जास्त घेत असाल तर घरच्या व्यक्तीकडनं त्याच्यापेक्षा थोडं कमी घ्या आणि त्यांना जर समजावून सांगितलं तर आपल्या आणि रेकीबद्दल आता हे सगळ्यांना माहिती आहे का एनर्जी एक्सचेंज घेतात, त्याच्यामुळे मग ते लोक बरोबर आपल्याला तिथे एनर्जी एक्सचेंज हा देत असतात. ओके, तर आता समजा तुम्ही कोणाकडनं एनर्जी एक्सचेंज घ्यायचा नाही. आपले जे मुलं आहेत, आपले सासू सासरे आहे, आपले आई वडील आहे आणि आपले मिस्टर आहे, यांची जबाबदारी ही आपली आहे. मग यांच्याकडनं आपण जर त्यांना हिलिंग केलं तर त्याची एनर्जी एक्सचेंज घेण्याची गरज नाहीये. ज्यांची जबाबदारी आपल्यावर आहे त्या व्यक्तीची आपल्याला एनर्जी एक्सचेंज घ्यायची गरज नाहीये. ओके, आलं लक्षात? येतोय का सगळ्यांना टॉपिक, का फास्ट होतोय? सगळ्यांना लक्षात येत आहे? नाही येतंय लक्षात. हो 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 sir, हो sir, हो. हो. ओके, चला मग. तर असं आहे रेकीचं. म्हणून तुम्हाला देखील हिलिंग करताना आपल्याला तिथे एनर्जी एक्सचेंज घेणं महत्वाचं आहे. आता जे पुढचं टॉपिक आहे रेकीचे 5 प्रिन्सिपल्स, आपल्याला हे सर्वात महत्वाचे आहे. रेकीचे जे 5 प्रिन्सिपल आहेत ते खूप महत्वाचे आहेत. जेही लोक हे 5 प्रिन्सिपल फॉलो करतील ना त्यांच्या लाईफमध्ये ते मागून मागून थकतील, पण रेकी माता त्यांना देता देता थकणार नाही, एवढं भरभरून देणार आहे. ओके, तर त्याच्यासाठी आपल्याला हे 5 प्रिन्सिपल रेकीचे फॉलो करणं खूप महत्वाचं आहे. त्यातला पहिला प्रिन्सिपल आहे आय विल लेट गो ऑफ अँगर. आय विल लेट गो ऑफ अँगर. आजच्या दिवशी मी फक्त राग करणार नाही. आजच्या दिवशी मी चिंता करणार नाही. चिंता आपल्याला चितेपर्यंत नेत असते. आजच्या दिवशी मी जेही काम करणार आहे ते पूर्णपणे प्रामाणिकपणे करणार आहे आणि मी ज्याही गोष्टी माझ्या लाईफमध्ये आहे त्या सर्व गोष्टींसाठी ब्लेसिंग राहणार आहे. ब्लेसिंग म्हणजे काय आहे बघा, आज आपण आपल्या घरी काहीतरी छानशी भाजी बनवलेली आहे आणि आपण मुलांना जेवायला वाढलो आपल्या. मग जेवण करता करता मुलाला जर भाजी आवडली तर तो काय म्हणतो, आई आज भाजी खूप छान झाली आहे. आपण त्याला पटकन काय म्हणणार आहे, बेटा अजून देऊ का, अजून देऊ का, आपण त्याला म्हणणार आहे का नाही? म्हणजे काय होतं युनिव्हर्सला पण जेव्हा आपण नाही होते ते थांब जर आपण युनिव्हर्सला पण जेव्हा असं सांगतो का थँक्यू थँक्यू थँक्यू, तर युनिव्हर्स आपल्याला त्यावेळेला काय म्हणतो, अजून देऊ का. हो ना, म्हणजे आपण समजा घर घेतलं आणि त्यावेळेला युनिव्हर्सला थँक्यू म्हटलं तर युनिव्हर्स आपल्याला काय म्हणेल, अजून देऊ का. आपण गाडी घेतली आणि मग युनिव्हर्सला थँक्यू म्हटलं, मग युनिव्हर्स काय म्हणेल, अजून देऊ का, अजून अजून एखादी गाडी हवी आहे का तुला. म्हणून आपल्याला प्रत्येक प्रत्येक छोट्या मोठ्या कोणत्याही गोष्टीसाठी युनिव्हर्सला थँक्यू म्हणायचं आहे. ओके, म्हणून आपल्याला भरभरून मिळणार आहे. आय विल बी काइंड ऑफ एव्हरीथिंग, एव्हरी लिव्हिंग थिंग. मी प्रत्येक ज्या सजीव गोष्टी आहेत त्यांची प्रत्येकाची काळजी घेणार आहे. या सर्व तुम्हाला 5 प्रिन्सिपल्स दिलेले आहे, हे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये फॉलो करायचे आहेत. ओके, जे पण लोक हे फॉलो करतील ना त्यांच्या लाईफमध्ये कशाचीही कमी राहणार नाहीये. तर आता रेकी आपण बघतो आहे, तर रेकीचे काय फायदे आहेत आपण ते आज बघणार आहोत. शरीरातील वेदनांमध्ये आराम मिळण्यास मदत करते. रेकी काय काम करते, आपल्या शरीरामध्ये कुठेही वेदना आहे, त्रास होत आहे, तिथे आराम मिळण्यामध्ये आपल्याला मदत करते. जुन्या नकारात्मक भावनांचा त्रास जो आहे तो दूर होतो. अंतर्मन आपले अगदी शांत आणि स्थिर होते. त्याच्यानंतर आपल्याला आपली एकाग्रता वाढते, आपले नातेसंबंध जे आहे ते सुधारतात. त्याच्यानंतर रेकीच्या ध्यानाच्या माध्यमातून आपल्याला गाढ विश्रांती लागते आणि समाधान मिळते. रेकी मनाला शांतता देते आणि चिंता कमी करते. बघा किती फायदे आहेत रेकीचे आपल्या लाईफमध्ये. ओके, येस, येतंय सगळ्यांना लक्षात? सर्वांना लक्षात येतं आहे? हा थोडा थेरॉटिकल पार्ट आहे, पण हो रेकीची मॅडम. सगळी माहिती हो हो आपल्याला हो असणं महत्वाचं आहे. उद्यापासून आपले सगळे हो प्रॅक्टिकल चालू होतील. ओके, तर आज आपला थोडा मॅडम. थेरॉटिकल पार्ट आहे. तर तेवढं तुम्हाला रेकी म्हणजे काय आणि तिचे कुठून स्थापना झाली, कसा शक्तिपात झाला, त्याचे कोण जनक आहे, हे सर्व माहिती राहणं महत्वाचं आहे. तर आजचं सगळं थेरॉटिकल झालं, उद्यापासून आपले प्रॅक्टिकल चालू होतील. ओके,
आता आपलं जे एक मेडिटेशन राहिलेलं आहे ते आपण कंप्लीट करूया. तर आता मेडिटेशन घेताना बघा, आपण रेकीची आजपासून नवीन सुरुवात केलेली आहे. आणि मी तुम्हाला आधीच बोलली का रेकी प्रत्येकाच्या लाईफ मध्ये येत नाही. खूप ठराविक लोकच फक्त सिलेक्ट होता आणि तुम्हीच लोक जे आहे इथपर्यंत आज पोहोचलेले आहे. प्रत्येकाला काही ना काही आव्हानं येणार आहे, मध्येच त्यावेळेला लाईट जातील, मध्येच पाणी येईल, मध्येच पाऊस सुरू होऊन जाईल, मुलं त्रास देतील, पाहुणे मध्येच त्यावेळेला येतील. काही ना काही आव्हानं येतीलच, पण ते पार करून तुम्ही आज इथपर्यंत पोहोचलेले आहात. प्रॉब्लेम सर्वांना येत राहता, म्हणून मग तुम्ही जे पोहोचत आहात ते हे सगळं तुमच्या हातात नाही, हे सगळं युनिवर्स तुमच्याकडनं करून घेत आहे. आज आपण रेकीची इतकी सुंदर सुरुवात करतो आहे, ब्रह्मांडीय एनर्जीची सुरुवात करतो आहे. तर त्या सुरुवातीसाठी आपण आपल्या आई वडिलांची, आपल्या गुरूंचे आशीर्वाद घेऊन सुरुवात केली तर आवडेल सर्वांना. आपण मेडिटेशनच्या मध्ये आपले आई वडील आणि आपल्या गुरूंचे आशीर्वाद घेऊ आणि मग आपण रेकीला सुरुवात करूया. चालेल का? हो. येस मॅम. चला मग सर्वांनी मेडिटेशन साठी रेडी व्हायचं आहे. आपण एक छानसं मेडिटेशन घेणार आहोत आज. सर्वांनी मेडिटेशन साठी रेडी व्हा, ताट बसा. बाकीच्यांनी पण व्हिडिओ ऑन करा, पटापट व्हिडिओ ऑन करायचे आहेत. पाणी पिऊन घ्या, पाणी पिऊन रेडी व्हायचं आहे. ज्यांना चष्मा आहे त्यांनी चष्मा काढून घ्या. पाठीचा कणा ताठ, आरामदायी अवस्थेत बसायचे आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. आजच्या या ध्यान साधनेत आपण आपल्या मोठ्यांचे, आई वडिलांचे, आपल्या गुरुजनांचे आशीर्वाद घेणार आहोत. आजपासून आपण आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहोत. आजपासून आपण आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहोत. सर्वांनी हळूवार डोळे बंद करायचे आहेत. पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. नव्या ऊर्जा आपल्या जीवनात सामावून घ्यायच्या आहे. सर्व गुरूंचा, आई वडिलांचा, एंजल्सचा, ईश्वरांचा आशीर्वाद या पावनदिनी आपण आपल्या शरीर, मन, 7 चक्र आणि औरामध्ये परिपूर्ण करायचं आहे. परिपूर्ण करायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्या शरीरात, आपल्या मनात, 7 चक्रात आणि औरामध्ये संपूर्ण पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता प्रदान करत आहे. जाणारा प्रत्येक श्वास आपल्या शरीरातून सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी दूर करत आहे. सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी दूर करत आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. आपली जी बॉडी आहे तिला डोक्यापासून पायापर्यंत रिलॅक्स करायची आहे आणि स्वतःला अफर्मेशन द्यायचे आहे. स्वतःला अफर्मेशन द्यायचे आहे की माझे शरीर रिलॅक्स होत आहे, रिलॅक्स होत आहे. प्रत्येक श्वासासह आपण अधिक शांत आणि मुक्त होत आहोत. आता कल्पना करायची आहे, आपल्या समोर एक विशाल काळ्या पार्श्वभूमीच्या स्क्रीन दिसत आहे. जणू एखाद्या खास थिएटरमध्ये तुम्ही एकटे बसला आहात. आता त्या मोठ्या स्क्रीनवर
हळूवार पहिला फोटो येतो आहे, तो आपल्या जीवनातील अगदी जवळच्या व्यक्तीचा. ती म्हणजे आपली आई. आपल्या आईचा सुंदर फोटो आपल्या समोर येतो आहे. तिच्या प्रेमळ हास्याने, तिच्या समर्पणाने आणि आपल्यावर असलेल्या अनंत प्रेमाने आपलं मन भारावले जात आहे. आता मनापासून आपल्या आईला म्हणायचे आहे, आई, माझ्या आयुष्यात मी एक नवीन प्रवास सुरू करणार आहे. मला तुझा आशीर्वाद, तुझे प्रेम आणि तुझा अटूट आधार हवा आहे. सो आय जस्ट गिव्हिंग युअर ब्लेसिंग. तुझा आशीर्वाद, तुझे ब्लेसिंग मला पाहिजे आहे. तुझा सपोर्ट मला पाहिजे आहे. आज व्यक्त व्हायचे आहे आपल्या आईसमोर. नक्कीच आपली आई आपल्याला सपोर्ट करणार आहे. आज आपल्याला आईचे आशीर्वाद घ्यायचा आहे. आता त्या स्क्रीनवर दुसरा फोटो येतो आहे आणि तो आहे तुमच्या वडिलांचा फोटो. तुमच्या वडिलांचा फोटो जेव्हा पुढे येतो तेव्हा बऱ्याच गोष्टी डोक्यामध्ये फिरतात, की बऱ्याचदा वडील आपल्याला रागावले असतील. काही कठीण क्षण आणि अनेक प्रेमळ शब्द मनात फिरतात. आपल्या वडिलांनी कुठल्या गोष्टीसाठी आपल्याला नाही म्हटलं असेल किंवा त्यांचा रागही आलेला असेल. त्यावेळी कदाचित ते असं का म्हणत आहे, मला असं का करू देत नाही आहे. पण खूप दिवसानंतर आता समजते आहे की काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या काहीतरी योग्य कारणासाठी, काहीतरी योग्य गोष्टी आपल्या लाईफमध्ये व्हाव्या म्हणून सांगितल्या. आतल्या भावनांचा स्वीकार करून त्यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनाचे आणि त्यांच्या कठोर परंतु प्रेमळ उपदेशाचे स्मरण करा आणि त्यांना म्हणा, बाबा, आज मला आपल्या प्रेम आणि मार्गदर्शनाची अधिक आवश्यकता आहे. मी नवीन सुरुवातीच्या दिशेने पाऊल टाकत आहे. मला आज तुमचे आशीर्वाद, तुमचे प्रेम आणि तुमचा आधार हवा आहे. तुमच्या शिकवणुकीच्या प्रकाशात मी वाटचाल करीन. नेहमी माझ्या सोबत राहा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू म्हणायचे आहे त्यांना. आता त्या स्क्रीनवर तुमचे जे गुरु आहे, तुम्ही ज्यांना मानतात, त्यांच्याकडून तुम्ही खूप काही गोष्टी शिकला असाल. त्या सर्व गुरूंचे फोटो तुम्हाला तिथे दिसत आहेत. कदाचित तुमच्या शाळेतले गुरु असतील. काही गुरु महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाचे गुरु असतील. काही प्रोफेशनल लाईफ मधले असतील. तर काही गुरु पर्सनल लाईफ मधले असतील. काही गुरु स्पिरिच्युअल लाईफ मधले असतील. त्या प्रत्येकाचा फोटो तुमच्या स्क्रीनवर दिसतो आहे. ज्यांनी आपल्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर आपल्याला शिकवले, मार्गदर्शन केले आणि प्रेरित केले. त्यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यातील ज्ञान आणि अनुभव आपल्या मनाला स्पर्श करतो आहे. त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करतो आहे. आपल्या गुरूंशी बोलायचे आहे. मी एका नवीन गोष्टीची सुरुवात करत आहे. तुमचा आशीर्वाद, तुमचे प्रेम, तुमचा सपोर्ट मला त्याच्यासाठी पाहिजे आहे. गुरु, शिक्षक आणि मार्गदर्शक, तुमच्या प्रेमळ आणि प्रेरणादायी मार्गदर्शनाबद्दल मनापासून आभार. तुमचा आशीर्वाद आणि तुमचे प्रेम मला या नवीन प्रवासासाठी मार्गदर्शक आहेत. नक्कीच आपले आई वडील, गुरु, आपले मित्रमंडळी, हे सर्व लोक आपल्याला या गोष्टीमध्ये सपोर्ट करणार आहेत, प्रेम देणार आहेत. सो त्यांना सांगायचे आहे, मी एका नवीन ऊर्जेला, नवीन गोष्टीला, नवीन कामाला सुरुवात करत आहे. सो मला तुम्ही सर्वांचे आशीर्वाद, प्रेम, सपोर्ट याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यांना सर्वांना थँक्यू, थँक्यू, थँक्यू म्हणायचे आहे. या ध्यान साधनेत आपल्याला आपल्या अंतःकरणातील प्रेम, कृतज्ञता आणि आदर जागृत करण्यास मदत होत आहे.
हळूवार दोन्ही हात रफ करायचे आहेत आणि अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहेत. हळूवार आपले दोन्ही हात रफ करून आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहेत. रिलॅक्स, रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. हाताच्या अंधारातच डोळे उघडायचे आहेत. आपल्या हाताच्या अंधारातच डोळे उघडायचे आहेत. रिलॅक्स, रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. सर्वांनी पाणी पिऊन घ्यायचे आहे. कसं वाटतंय? माईक ऑन करायचा आहे आणि हँड राईज करा, म्हणजे मग मी विचारू शकेल तुम्हाला. कोण सांगतं? कोणीच नाही? कोणालाच खूप काहीच छान वाटलं. मेडिटेशनचं? खूप पॉझिटिव्ह पण वाटत आहे आणि खूप छान वाटलं. येस. सोनाली मॅडम बोला. मॅम खूप असं वाटलं की खरंच आशीर्वाद मिळाला आणि 1 मिनिटापूर्वी मी चार्ज झाल्यासारखं. येस, मला पण. येस, मला येस. पण. चला, हे बघा, मला पण. आपला टाइम झालेला आहे. तर मी ग्रुपवर आता ग्रुप ओपन करते. तुम्ही सर्वांनी आपल्याला कसं वाटलं ते तुमचा फीडबॅक द्या. चालेल, आपण आता थांबूया. दिव्य रेकी शक्ती आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये परम समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. श्री स्वामी समर्थ. टेक केअर. चला, बाय. थँक्यू. येस. बाय.